नमस्कार मैत्रिणींनो, पहा इथं आपण डाळ धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. हा आहे राईस कुकर. तर आता गॅसचे वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळं आता आपण राईस कुकर चालू केलेला आहे. कारण आपल्याला कसं कुकरमध्ये शिट्ट्या पटपट घेऊन बनवायची सवय असते आणि ह्याच्यावर होतं पण थोडा वेळ लागतो दमाने. तर आपण इथं आता हा कुकर चालू केलेला आहे आणि ज्यावेळेस आपलं भाजी वगैरे जे शिजून तयार होईल त्यावेळेला ॲटोमॅटिक हा कुकर बंद होत असतो. त्याच्यामुळं एवढं ह्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवून बसायची काही गरज नाही आहे आणि एकदम छान आहे. तुम्ही इथं फक्त प्लॅस्टिकचा चमचा वगैरे किंवा लाकडाचा असा तुम्ही वापरू शकता. शक्यतो इथं स्टीलचे वगैरे चमचे वापरू नका. आणि इथं पहा मी डाळ लावलेली आहे. 1 वाटी डाळ असली तर 4 वाट्या पाणी घ्या आणि छान आपली इथं डाळ वगैरे पण शिजून तयार होते. तर इथं मी थोडंसं डाळीमध्ये तेल आणि हळद घातलेली आहे. हे आपल्याला झाकण पूर्ण लावून ठेवायचं नाही, कारण की काय होतं, डाळ ज्यावेळेला शिजते त्यावेळेला पाणी वरती येतं आणि साईडने पण खाली सांडू शकतं. त्याच्यामुळं आपल्याला झाकण जास्त वरती ठेवायचं नाही. ज्यावेळेला डाळीतलं पाणी संपन त्यावेळेला तुम्ही झाकण ठेवू शकता. तर मी इकडं डाळीला गॅसवर आपल्या दुसऱ्या पातेल्यात फोडणी घेतलेली आहे बनवून आणि हे राईस कुकरमध्ये टाकून दिलेली आपली डाळ शिजत आली त्यावेळेला. तर आपलं म्हणजे काम खूप सोपं होऊन जाते. इथं पहा मी कांदा, टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे बनवून, आलं, लसूण, खोबरं, हिरवी मिरची. तर ती पण भाजी आपण इथं राईस कुकरमध्येच बनवत आहोत. तर ह्याला फक्त तेल जास्त लागतं कुकरमध्ये भाजी बनवायला. तर पहा आपण आज सगळं ह्याच्यामध्येच मेनू बनवलेला आहे. राईस कुकरमध्ये इथं मसाले वगैरे घेतलेले आहेत. आपला मसाला कांदा वगैरे परतत आला का त्याच्यामध्ये हे मसाले घालून घेतलेले आहेत. तेल थोडंसं कमी वाटते, परत आणखीन तेल वरून घातलेलं आहे थोडंसं. तर पहा खूप छान आहे आपला हा राईस कुकर आणि सर्व भाज्या ह्याच्यामध्ये होऊन जातात. बटाटे वगैरे पण छान उकडले जातात. तर मी आता बऱ्यापैकी ह्याचाच वापर चालू आहे आपला. आता थोडंसं गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळं हॉटेलला आपल्याला भाज्या जास्त बनावं लागतात. त्याच्यामुळं आता मी इथं राईस कुकरमध्येच भरपूर काही बनवून घेत आहे. तर पहा इथं आपण टोमॅटो वगैरे घातले, बटाटे घातले आणि आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपल्याला ह्याच्यात पाणी वगैरे घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि थोडंसं आपल्याला छान उकळी आली थोडीफार का आपण मग त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून आणि तो ॲटोमॅटिक बंद होतो. ते आपल्याला काही गरज नाही आहे बंद करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री